तर त्यामध्ये समृत प्रसादमित्यत्र मृत्प्रसादो अपि अनंतरम प्रक्षेप्य एवं यष्टिका प्रयोगे अपि. तर या ठिकाणी पहिल्यांदा वैडूर्य भस्म, मुक्ता भस्म म्हणजे मौक्तिक भस्म, गैरी काळी माती, काळी माती, शंख भस्म, सुवर्ण भस्म, आवळा आणि वाळा हे सर्व शीत जलाबरोबर प्राशन करावे. किंवा मधाचं सरबत आणि उसाच्या रसाबरोबर प्राशन करावं. मधु उदक इक्षु रसस्य चैव. तर एक तर थंड पाण्याबरोबर किंवा मधाच्या सरबताबरोबर म्हणजे मध पाणी किंवा उसाच्या रसाबरोबर हे प्यावं सगळं. त्याच्यामध्ये वैडूर्य भस्म, मौक्तिक भस्म, गैरी काळी माती, शंख भस्म, सुवर्ण भस्म, आवळा आणि वाळा हे एकत्र मिश्रण. दुसरं सांगितलंय उशिरादी पेयपान, वाळ्याचं बनवलेलं सरबत. त्याच्यामध्ये वाळा, उशीर, पद्म, उत्पल, चंदनानाम, त्याच्यामध्ये वाळा, रक्तकमळ, नीलकमळ, चंदन आणि तापवलेला मातीचं खापर पाण्यात भिजत ठेवावं आणि त्यानंतर स्वच्छ असे वरचं जे पाणी आहे ते घेऊन त्यामध्ये साखर आणि मध मिसळून सेवन केल्यानं अतिमात्रेत बाहेर पडणारं रक्त त्वरेनं थांबतं. सशर्कर हा क्षौद्रयुक्त सुशीतो रक्तात योग प्रशमाय देयम. तर हे सगळं वाळा, रक्तकमळ, नीलकमळ किंवा खापर तापवायचं, ते पाण्यात भिजवायचं आणि ते पाणी थंड पाणी प्यायला द्यायचं. त्याच्यामध्ये साखर आणि मध मिसळून द्यायचं. तर त्यांनी रक्तपित्त, रक्तस्राव थांबतो. आणि आणखीन एक पेय सांगितलंय प्रियंगवादी पेय. प्रियंका चंदन कुलोध्र सारिव मधुक मुस्ता अभया धातकी जलम समृत प्रसादम सहयष्टिकांबुना सशर्करम रक्त निबर्हणम परम. श्रेष्ठ असं रक्तपित्त शामक पेय सांगितलंय. त्यामध्ये प्रियंगू, चंदन, लोध्र, अनंतमूळ, नंतर मोह, नागकेश, नागरमोथा, वाळा, धायटीची फुलं, धातकी म्हणजे धायटीची फुलं यांचं चूर्ण हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि नंतर ते स्वच्छ पाणी घेऊन त्यात मातीचे खापर तापून बुडवायचं आणि या प्रकारे तयार होणाऱ्या पाण्यात ज्येष्ठमध सिद्ध जल सह यष्टिकांबुना म्हणजे ज्येष्ठमध सिद्ध जल पाणी मिसळून तयार होणार जे मिश्रण आहे ते साखर मिसळून सरबत करायचं आहे. केल्यानं रक्तपित्ताचे वेग थांबतात. रक्तपित्त स्तंभक पेयापैकी हे श्रेष्ठ पेय, हे श्रेष्ठ असं पेय समजलं जातं. प्रियंगू, चंदन, लोध्र, अनंतमूळ, नागरमोथा, वाळा, धायटीची फुलं ही पाण्यात भिजवायची. त्याच्यानंतर ते जे पाणी आहे त्यात मातीचं खापर तापून बुडवायचं आणि त्यामध्ये ज्येष्ठमध सिद्ध पाणी घालायचं आणि साखर घालून ते प्यायला द्यायचं. अशा पद्धतीनं हे सुद्धा रक्तपित्त शामक असं पेय हल्लीच्या भाषेत आपण सरबत म्हणू शकतो. हे सुद्धा अतिशय चांगलं आहे. कषाय योगैर विविधैर यथोक्तैर दीप्यते दले श्लेष्मन्निर्जिते च यद्रक्तपित्तं प्रशमं न याति तत्रान्यस्यादनु तत्र कार्यं छागं तयस्यात् परमं प्रयोगे गव्यं कृतं पञ्चगुणे जले वा सशर्करं माक्षिकसंप्रयुक्तं विदारिगन्धादिगणैः श्रुतं वा द्राक्षाश्रुतं नागरकैः श्रुतं वा बलाश्रुतं गोरुकैः श्रुतं वा सजीवकं सर्षभकं तर्पी पयप्रयोज्यं स्थितया श्रुतं वा
तत्र अनिलः स्यात् इति तत्र बलवान वातः स्यात्. जर वात जर बलवान असेल या रक्तपित्ता व्याधीमध्ये तर त्या ठिकाणी प्रयोग दिलेले आहेत. प्रयोग इति अभ्यासे, वारंवार प्रयोग त्याचा करायचा आहे. सजीवक इत्यादो, सजीवक म्हणजे जीवक या वनस्पती बरोबर सर्षभकम श्रुतम यत् पयः तत् ससर्पिः तथा सितयाच युक्तम प्रयोज्यम पेयम इति ज्ञेयम. तर त्याच्यामध्ये वृषभक जीवक ह्या काढा, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये दूध, तूप आणि साखर हे घालून हे पेय किंवा काढे प्यायचे आहेत. तर परत आपण कषाय योगैर विविधैर यथोक्तैर दीप्तेन लेश्लेष्मणि निर्जिते च यद्रक्तपित्तं प्रशमं याति तत्रानिलस्याद् तत्र कार्यम. तर हे वेगवेगळे काढे देऊन सुद्धा जर बरं वाटत नसेल तर त्याच्यामध्ये वाताचा अनुबंध आहे, वात किंवा दोष आहे समजून हे काढे द्यायचे आहेत. तर आणि ह्या काढ्यानी, हे काढे दिल्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो. त्याच वरचे जे काढे दिलेत त्यांनी, त्याचप्रमाणे कफदोष सुद्धा क्षीण होतो. आणि हे सगळं जरी झालं तर रक्तपित्ताचं पुन्हा पुन्हा वेग येतात वातामुळं. अशा वेळी रक्तपित्तामध्ये वाताचा अनुबंध समजावा आणि त्याला ही पुढील चिकित्सा द्यावी. तर या अवस्थेमध्ये सर्वप्रथम शेळीचे दूध द्यावे. यद रक्तपित्त तत्र निलस्यात्, तत्र काय द्यावं ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. छागम पयः स्यात् परमं प्रयोग गव्यम सुतम पंचगुणैः जलैः सशर्करं माक्षिकसं प्रयुक्तम विदारी गंधादि गणैः सुतम वा. तर वरील प्रकारचे काढे मागे सांगितलेले पेय देऊन सुद्धा जर कमी असेल तर तिथे वाताचा अनुबंध आहे असं समजून तर त्याला पहिल्यांदा शेळीचं दूध हे प्यायला द्यावं, ते अतिशय श्रेष्ठ आहे. किंवा गाईच्या दुधात 5 पट पाणी घालून तयार केलेलं दूध गव्यम सुतम पंचगुणे जलेवा. तर गाईचं दूध 5 पट पाणी घालून ते त्याला प्यायला द्यावं. आणि विदारी गंधादी गणातील द्रव्याने सिद्ध गाईचं दूध साखर आणि मध घालून पिण्यात द्यावं. त्याप्रमाणे विदारी गंधादी गणाने सिद्ध केलेलं दूध त्याच्यात साखर आणि मध घालून प्यायला द्यावं. तर हे एक सांगितलं, म्हणजे वाताचा अनुबंध असेल त्यावेळेला. आणखीन एक आता योग सांगितला, वात प्रकोप असेल, वातानुबंध असेल तर द्राक्षा सुतम नागरकै सुतम वा बला सुतम गोक्षुरकैः श्रुतं वा सजीवकं सर्षभकं ससर्पी पयप्रयोज्यं सितया श्रुतं वा. तर याच्यामध्ये 5 योग सांगितलेले आहेत. एक, मनुकाच्या कलकाने सिद्ध केलेलं गाईचं तूप. द्राक्षा श्रुतं नागरकैः श्रुतं वा बला श्रुतं गोक्षुरकैः श्रुतं वा सजीवकं सर्षभकं ससर्पीः पयः प्रयोज्यं सितया श्रुतं वा. तर एक तर मनुकाच्या कल्पाने सिद्ध केलेलं गाईचं तूप. दुसरा कल्प आहे शुंठी कल्पानं सिद्ध केलेलं गाईचं दूध. नंतर बला कल्कानं सिद्ध केलेलं गाईचं दूध. त्याप्रमाणे गोक्षूर काढ्याने सिद्ध केलेलं गाईचं दूध. किंवा जीवक वृषभक यांच्या कल्काने सिद्ध केलेलं गाईचं तूप. आणि त्याच्यामध्ये त्या सिद्ध केलेल्या घुटामध्ये गाईचं दूध आणि साखर घालून ते जर प्यायला दिलं तर हे वातानुबंधी रक्तपित्त हे कमी होतं. तर अशा पद्धतीने वाताचा अनुबंध असेल रक्तपित्तामध्ये तर हे सिद्ध घृत दूध आणि साखरे बरोबर द्यायचे आहेत. अजून 9 मिनिटांनी परत दुसरी मीटिंग चालू होईल. त्यानंतर त्याच लिंकवर क्लिक करून आपण दुसऱ्या मीटिंगला जॉईन होऊ शकता. तर पुढचे श्लोक पाहू.
शतावरी गोक्षुरकै श्रुतं वा श्रुतं पयो वा यथ पर्णिनीभिः रक्तं हन्त्याशु विशेषतस्तु यन्मूत्रमार्गात् तरुजं प्रयाति पर्णिनीभिः इति पर्णिन्यः पर्णिनी चतुष्टयम् तर पर्णिनी चतुष्टय ज्या ज्या वनस्पती आहेत त्या तर यामध्ये मूत्रमार्गातून रक्तस्राव होत असेल तर काय करावं हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये शतावरी गोक्षूर यांनी सिद्ध केलेलं आणि शालीपर्णी कृष्णीपर्णी मुदगपर्णी माशपर्णी यांनी सिद्ध केलेलं गाईचं दूध जर सेवन केलं तर रक्तपित्ताचा प्रकोप शांत होतो आणि विशेषतः मूत्रमार्गातून वेदनेसह रक्त बाहेर पडत असेल तर या योगाचा प्रयोग अवश्य केला पाहिजे. तर शतावरी आणि गोक्षूर यांनी सिद्ध केलेलं दूध किंवा शालीपर्णी कृष्णीपर्णी मुदगपर्णी माशपर्णी यांनी सिद्ध केलेलं गाईचं दूध हे रुग्णाला जर प्यायला दिलं तर मूत्रमार्गातून जे काही रक्त जात असेल तर ते थांबण्यासाठी उपयोग होतो. विशेषतो विट्पथसंप्रवृत्ते पयोमतं मोचरसेन सिद्धं वटावरोहैर्वटशृङ्गकैर्वा रीबेरनीलोत्पलनागरैर्वा कषाययोगान् पयसा पुरावा पीत्वा चाद्यात् पयसैव शालीम् कषाययोगैरथवा विपक्वम् एते पिबेत् सर्पिरस्त्रिस्रवेच अतिस्रवेच. या ठिकाणी विशेषतः विटपथ संप्रवृत्ते पयः मतं मोचरसेन सिद्धम. तर गुदगत रक्तस्राव होत असेल किंवा गुदमार्गगत रक्तपित्त असेल तर त्याची या ठिकाणी चिकित्सा दिलेली आहे. जेव्हा गुदगत रक्तस्राव असतो त्यावेळी मोचरस कल्काद्वारे सिद्ध गायीच्या दुधाचे सेवन करावे. तर मोचरस सिद्ध दूध प्यायला सांगायचे. त्याचप्रमाणे वटप्ररोहैर वटशृंगकैर्वा रीबेर नीलोत्पलनागरैर्वा कषाय योगान पयसा पुरावा पीत्वा अनुच अद्यात पयसैव शालीन. तर आणखीन वडाचे कोंब वडप्ररोह किंवा वटशृंग यांच्या कल्कानं सिद्ध गाईचं दूध वापरावं किंवा रीबेर नीलकमल सुंट यांनी सिद्ध गाईचं दूध प्राशन करावं. त्यांनी हे रोग शमन होतं. त्याचप्रमाणे इथे अडुळसा काढा हे सुद्धा योग सांगितलेला आहे. ते दुधाबरोबर सेवन केल्यानं आणि नंतर गाईच्या दुधाबरोबर षष्टिक तांदळाचा भात खाल्ल्यानं रक्तपित्ताचं शमन होतं. रक्तपित्तामध्ये रक्त अधिक प्रमाणात बाहेर पडत असेल तर हे काढ्यांचे योग वात आणि कल्कानी सिद्ध केलेल्या गोघृताचे प्राशन केले पाहिजे. तर हेच काढे सिद्ध घृत करून हे वापरायचे आहेत. वटशृंगा हा अविकसित तनव वटपल्लवा. हा वटशृंग म्हणजे काय तर कोवळी म्हणजे जे जे अजून पानं फुटाचे वडाचे कोंब वटशृंग याचा अर्थ. अविकसित नव वटपल्लवा हा ही पानं असे वडाच्या याला पहिल्याचे कोंब येतात आणि नंतर मग त्याच्यातून पुढे पानं निर्माण होतात. तर ते पानं निर्माण होण्याच्या अगोदरची जी अवस्था आहे त्याला वटशृंग असं म्हटलेलं आहे. आणि कषाय योगामिती अटरुषिकादी कल्की कृतान पयसा. तर अडुळसा वगैरे जे काढे पूर्वी सांगितलेले आहेत ते त्याचे कल्क दुधाबरोबर
किंवा त्याची सिद्ध घृत वापरावी हे सांगितले आहे. एव एतैहि इति वक्ष्यमाणैहि किंवा एतैहि कषाय योगैहि यथा योग्यतया सर्पीही सातनीयम. तर मागे जे अडुळसाच्या काढा वगैरे सांगितलेले तर ते सिद्ध घृत वापरावीत. ज्यावेळेला अतिरक्तस्राव असेल त्यावेळेला अतिस्रवेती अतिमात्र रक्त पित्त सुटवू. तर अतिमात्र असेल त्यावेळेला सिद्ध घृत आणि त्याच्याबरोबर सिद्ध दूध वापरलं तर चांगला फायदा होतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. वासाशाखां सपलाशमूलां कृत्वा कषायं कुसुमानि चास्या प्रदाय तल्कं विपचेद्भृतं तत् सक्षौद्रमाश्वेव निहंति रक्तम् इति वासाघृतम. वासाघृताचं इथं महत्व सांगितलेलं आहे. रक्तपित्तामध्ये वासा हे अतिशय श्रेष्ठ औषध आहे हे मागे मी सांगितलेलंच आहे. तर या ठिकाणी वासाघृत हे सांगितलं. आर्द्रायाः एव वासायाः विधानुकथनाद अत्र वैगुण्यम. तर वासा हे आर्द्र द्रव्य वापरायचं आहे. वासा कुसुमकल्केच केचित् पुष्पकल्कस्य अतीव बाहुल्यं भवति इति कृत्वा प्रस्थे घृते चतुष्फलं पुष्पकल्कं वदन्ति. तर या वासा घृत करताना अडुळसाची फुलं सुद्धा त्यामध्ये वापरायची. नुसती पानं नाही तर फुलं युक्त अशी पानं वापरली तर ते आणखीन जास्त चांगलं आहे. किंवा वासाची फुलंच घेतली तर अतिशय युक्त असं घृत तयार होईल. सक्षौद्रम इति वचनेन घृतात पाकित्वम तत्र अंतर प्रत्यय ज्ञेयम उत्तम ही स्नेहपाद स्फुर्तकल्कः कल्पवत मधुशर्करही. तर हे घृत त्याच्यामध्ये मध घालून घ्यायचं आहे. अग्निवेश अभियुक्तम मात्रा अक्षौत्र घृतानांच स्नेह क्वाथेशी पूर्ववत इति पादिका. हा तर 1/4 अशा पद्धतीनं वासाघृत हे एक श्रेष्ठ कल्प या ठिकाणी सांगितलेला आहे. तर अडुळसाची पानं फांद्या मुळं घेऊन त्यांचा यथाविधी काढा तयार करावा. या काढ्यामध्ये अडुळसाच्या फुलांचा कल्प मिसळून ते गाईच्या तुपामध्ये सिद्ध करावं. म्हणजे वासाघृत म्हणजे वासा पंचांग आणि जो कल्क वापरायचा आहे त्या कल्कासाठी अडुळसाची फुलं वापरायची आहे. आणि या प्रकारे तयार होणाऱ्या वासाघृतामध्ये मध मिसळून त्याचं सेवन केल्यामुळं रक्तपित्त रोगाचं त्वरेने शमन होतं. पलाशवृन्तस्वरसेन सिद्धं तस्यैव कलकेन मधुद्रवेण निह्याद्भुतं वत्सककल्कसिद्धं तद्वत् समङ्गोत्फललोध्रसिद्धं स्यात्रायमाणा विदिरेश एव सोदुम्